यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो आय एम गोइंग टू शेअर विथ यू माय नाईट केअर रुटीन. एकदम सिंपल आहे माझं नाईट केअर रुटीन. सो लेट्स डू. फेस वॉश यूज करते कारण की अचानक माझ्या फेसवरती खूप जास्त पिंपल्स यायला चालू झाले होते आणि डार्क स्पॉट आणि पिंपल्स. सो जेव्हा मी डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घ्यायला गेले, सो त्यांनी मला हे सजेस्ट केलं होतं, मिडल क्लास भैया एवढा पैसा घातलेला असतो ना, सो ते हे असं वापरणं योग्य आहे. आफ्टर फेस वॉश मी यूज करते ही ॲझिडम 20% ची क्रीम आणि ही मी खूप सर्च करून यूज केलेली आहे कारण माझ्या चेहऱ्यावरती खूप डार्क स्पॉट्स आणि पिंपल्स यायला चालू झाले होते आणि त्यानंतर मी ही क्रीम यूज, पिंपल्स पण यायचे कमी झालेले आहेत. सो आता माझी थोडीफार ॲक्ने प्रोन स्किन आहे कारण की मला पिंपल्स येत राहतात. सो त्याच्यामुळे मी ही कंटिन्यू यूज करते क्रीम आणि ही बेस्ट आहे. ज्यांची कोणाची पण ॲक्ने प्रोन स्किन असेल किंवा डार्क स्पॉट्स असतील ते लोक हे क्रीम वापरू शकतात. आणि पण सगळ्यात आधी 10% यूज करा, मग 15 घ्या, मग 20% घ्या. डायरेक्ट तुम्ही 20% नका घेऊ, तुम्ही स्टेप बाय स्टेप पर्सेंटेज वाढवत जा. ॲझिडम अप्लाय केल्यानंतर मी यूज करते हे मॉइश्चरायझर यूज करते. मॉइश्चरायझर पण मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं, सो मी तेव्हापासून यूज करते. ज्यांचे कोणाचे पण ऑइली स्किन असेल ते हे मॉइश्चरायझर यूज करू शकतात, बेस्ट आहे. मॉइश्चरायझर लावल्याच्या नंतर आय यूज दिस वॅसलीन. So this is my simple night care routine. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर कोणाला ॲझिडम क्रीम वापरायची असेल तर तुम्ही ऑफकोर्स ती ट्राय करू शकता. जर कोणाची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्ही 10% यूज करा आधी आणि ती एकदम पी साईजमध्ये तुम्ही आधी चेहऱ्यावर अप्लाय करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ती सूट होईल की नाही ते कळून जाईल. ओके, सो त्यानंतर मी माझे केसांची वेणी घालून घेणार आहे. Okay, so guys, that's it for this vlog. And guys, if you like my video, then please like and subscribe my channel. Thank you. Bye bye. See you in the next video.